बाबर, आमदार अनिल बाबर घाणेरडं आणि किळसवाणं राजकारण करतायत. डॉक्टर उन्मेष देशमुख, आटपाडी बळीराजा शेतकरी संघटनेचे लाक्षणिक उपोषण. आमदार अनिल बाबर हे घाणेरडं आणि किळसवाणं राजकारण करत असल्याची गंभीर टीका डॉक्टर उन्मेष देशमुख यांनी केली. ते आटपाडी येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आमसभेसाठी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणावेळी बोलत होते. यावेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बळीराजा शेतकरी संघटनेच्या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा दिला. आमदार निष्क्रिय आहेत. गेल्या 4 वर्षात त्यांनी आमसभा घेतलेली नाही. आयुक्तांनी आमदार बाबर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही डॉक्टर उन्मेष देशमुख यांनी केली. पाहूया ते काय म्हणाले. लाख मतदार आहेत, एक साधा सामान्य माणूस आम्ही त्यातून निवडून देऊ, विधानसभेसाठी काही अडचण नाही. विभागीय आयुक्तांना त्याचा पॉवर्स आहेत. त्यांना खरं तर पंचायत समितीने तसं आज लेटर पाठवलं पाहिजे विभागीय आयुक्तांना की बाबा ते आमसभा घेत नाहीत. त्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी कारवाई करावी आणि त्याचा राजीनामा घ्यावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे. तिथं प्रश्न असा झाला आहे की बऱ्याच वेळेला त्या भाषणामध्ये कॅलिफोर्निया लागले करायला. रात्रीचा दिवसच त्यांना काय कळेना. कॅलिफोर्निया करतो, आटपाडी तालुका कॅलिफोर्नियासारखं करतो. कॅलिफोर्निया काय यांना माहीत नाही. आज आपल्याकडे पाण्याची प्रचंड टंचाई आहे. आताशी कुठं तर ओढ्याला पाणी सोडायला लागलेत. याचा अर्थ 2 पिढ्या गेलेल्या आहेत. 1980 नंतर आम्ही बघतोय जवळजवळ 2-3 दशकं 4 दशकं त्या पाण्यावर हे निवडणूक लढवत आहेत. काय अडचण नाही, पण आज फक्त ओढ्या नाल्याला पाणी आलेलं आहे. शेतकऱ्याच्या बांधावर पाणी यायला प्रत्यक्षात अजून 1-2 पिढी घालवतील अशा पद्धतीचं घाण राजकारण या ठिकाणी दिसतं आणि त्याला पाणी मुळात तिथं द्यायचंच नाही असाही प्रश्न आहे. दुसरा गोष्ट आहे टेंबूचा प्रश्न. टेंबूच्या पाण्याचा प्रश्न आज देगेचीचा परिसर बघितला. आज त्या ठिकाणी टेंबूचं पाणी जात नाही. उरमोडीच्या पाण्यासंदर्भामध्ये एकदा आमदार झाले जयकुमार गोरे, आमच्या शेजारचाच मतदारसंघ आहे, पण त्याने बसवडपर्यंत पाणी आणलं. पण या बाजाराला 3-4-5 वेळा झालं. 3 वेळा आमदार झाले, 7-8 वेळा उभा राहिले, पण ह्यांना आजपर्यंत राजवाडी तलावामध्ये पाणी सोडण्याचं दाखल झालं आहे. घाणेरडं राजकारणात किळसवाणी राजकारण ते करतायत. त्या संदर्भामध्ये आमसभा बोलवावी. जनतेचा प्रश्न आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आमसभा बोलवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय आणि आमदाराला आमची विनंती आहे की खरं तर तुम्ही स्वागत करायला पाहिजे की बाबा तुम्ही आमसभा मागवता, आम्ही घेतोय, त्याची तारीख त्यांनी खरं तर द्यायला पाहिजे. असं प्रशासनामध्ये, अधिकाऱ्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अगदी समेट असायला पाहिजे, पण तसं काही घडताना दिसत नाही. परिस्थिती उलटसुलट घडते. अजून त्यांनी टिप्पणी ठेवली का नाही हा प्रश्न आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचवतेत का नाही हाही प्रश्न आहे. तर त्यांनी लवकरात लवकर, आज 1 दिवस आम्ही थांबतोय नाही, आज तारीखच आम्हाला पाहिजे. जर तारीख देता येत नसेल तर त्यांच्या घरासमोर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे. 1-2 आठवड्यांमध्ये आम्ही त्यांच्या घरासमोर बसू. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वीणा साळुंके व पोलीस अधीक्षक आप्पासाहेब कोळी आमदार बाबर यांच्याशी फोनवर चर्चा करून 2 दिवसात आमसभेची तारीख सांगितली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी दादासाहेब करचे, प्रकाश गायकवाड, अमित गिड्डे, जयंत गायकवाड, समाधान जगदाळे, आप्पासाहेब हिप्परकर, दत्तात्रय माळी, संतोष हिप्परकर यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.